माढ्याचे खासदार रणजित नाईक निंबाळकर आता आपल्याबरोबर आहेत. तर आता काय सांगता, उमेदवारी जाहीर होऊन बरेच दिवस झाले, मात्र प्रचार तुमचा अजून सुरू नाही आहे. कधी प्रचार सुरू होणार, कधी त्याला नारळ पडणार? तुम्ही सर्व जर बघत असाल तर चर्चेतला हा माढा मतदारसंघ आहे आणि या माढा मतदारसंघामध्ये प्रचाराचा शुभारंभ एक फॉर्मल शुभारंभ झालेला नसाल तरी प्रत्येक आमदारांच्या इथं आमदार संजय मामा, आमदार बबनदादा, आमदार जयकुमार गोरेसाहेब, आमदार शहाजी बापू पाटील यांना सगळ्यांनी मिटिंग लावलेल्या आहेत. माजी आमदार आमचे परिचारक साहेब त्यांनी मिटिंग लावलेली आहे. सर्व ठिकाणी बैठका चालू आहेत आणि पक्षाचा प्रचार अतिशय वेगाने होतो. कदाचित आम्ही इतर मतदारसंघापेक्षा आम्ही अग्रेसर आहोत. याविरुद्ध समोरून उमेदवार कोण आहे हे आम्हाला माहिती नाही आणि आम्ही आता त्याच्यामध्ये सर्वच बाजूने आम्ही लीड घेतलेलं आहे. प्रचाराचा नारळ कधी फुटणार, कधी सुरुवात आणि कुठून असणार? हे नारळ ही खरं तर औपचारिकता आहे. जनतेने ऑलरेडी निवडणूक हातात घेतलेली आहे. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. देशाच्या आज 150 कोटी जनतेला मोदीजी पंतप्रधान हवेत आणि त्या पद्धतीने तुम्ही कोणत्याही नेत्याची तुलना मोदीजींच्या समोर केली तर देशातली 90% जनता ही मोदीजी म्हणून पाहिजे म्हणून करतील. त्यामुळे जनतेने निवडणूक हातात घेतलेली ऑलरेडी प्रसार दोन्ही माध्यम काम करत आहेत. उपस्थित कोण कोण असणार तुमच्या प्रचाराला आणि कधी असणार? महायुतीचे सर्व नेते त्या ठिकाणी, महायुतीचे अनेक पक्ष या ठिकाणी आहेत. महायुतीचे सर्व नेते वेगवेगळ्या ठिकाणी प्रचाराला उपस्थित दिसतील. माढ्यातून करणार का माळशिरसमधून करणार? आता माढा लोकसभेचा माळशिरस हा घटक आहे आणि माळशिरस हे मध्यवर्ती आमचं कार्यालय असणार आहे माळशिरसला. त्यामुळे माळशिरसमध्ये होईल नाही तर टेंभुर्णीमध्ये होईल. दोन्ही ठिकाण आम्ही सुचवलीत, कुठंतरी दोन्हीपैकी एक होईल. किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण बरोबर कोण कोण असणार? सर्वांना निमंत्रण दिले सर्व असतील असं वाटतं. कोणती तारीख असणार? तारीख अजून ठरलेली नाही. काल आपण फडणवीसांची भेट घेतली, काय चर्चा झाली? हीच चर्चा झाली मी जे आपल्याला सांगितली ती. साताऱ्याच्या बाबतीमध्ये छत्रपती उदयनराजेंना पार्टीने सकारात्मक आहे, तेच उमेदवार भाजपचे असतील असं मला वाटतं. आपल्या प्रचाराला मोहिते पाटील असणार का, भविष्यामध्ये दिसतील का? आत्ताच मी सर्व जाहीर याच्यामध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे. तेच विषय परत नको चर्चा करायला. गेल्या वेळेस जे आपले विरोधक होते ते आता तुमच्या बरोबर आहेत, त्यामुळे तुमचं मताधिक्य वाढणार का? मताधिक्य तुम्हाला निश्चितपणे वाढलेलं दिसेल. आदरणीय संजय मामा यांना सुद्धा 5 लाख पेक्षा जास्त मताधिक्य त्या ठिकाणी मिळालं होतं, मिळाली होती आणि त्यांचं सर्व मानणारे सर्व सहकारी राष्ट्रवादी पक्षाचे हे माझ्याबरोबर ताकदीने काम करताना दिसत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार शहाजीबाबू पाटील शिवसेनेचे आपल्याबरोबर आहेत, मात्र त्यातील एक गट तुमचं तिकीट मिळू नये किंवा तुम्हाला विरोध करतोय, म्हणजे सावंत बंधू. काय कारणाचं काय कसं बघताय? नाही, त्यांच्या मनामध्ये शंका आहेत की त्यांच्या अंतर्गत राजकारणामध्ये त्यांचं आणि आमदार बबनदादा शिंदे यांचं पटत नाही. बबनदादा शिंदे यांना आम्ही भविष्यात सहकार्य करून त्यांना करणार नाही असे काय त्यांच्यामध्ये गैरसमज असतील तर ते आम्ही दूर करू. कॅमेरामन विनोद सह रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.